अफजल खानाच्या वधाची बातमी ऐकल्यापासून औरंगजेब बादशाह कमालीचा अस्वस्थ झाला. हिंदूंचं स्वतंत्र राज्य स्थापन करू पाहणारे शिवाजी महाराज हेच दिल्लीच्या तख्ताचे जबरदस्त शत्रू आहेत याबद्दल औरंगजेबाची खात्रीच झाली होती. शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबानं आपल्या मामाला शाहिस्ते खानाला बोलावलं. तो त्याला म्हणाला, काय वाटेल ते कर, पण शिवाजीचा पराभव झालाच पाहिजे. तू मागशील तेवढं सैन्य मी तुला देतो, पण मला शिवाजीचा पराभव हवा. एक लक्षात ठेव, जर का तुला हे जमलं नाही तर मला तोंड दाखवायला सुद्धा येऊ नकोस. शाहिस्ते खान निघाला. आपल्या बरोबर औरंगजेबाची सुसज्ज फौज घेऊन निघाला. अनेक हत्ती, उंट, हजारो घोडे, दारूगोळ्याचे छकडे, तोफा, शस्त्रास्त्र जे जे बरोबर घेणं शक्य होतं तेवढं सर्व साहित्य घेऊन शाहिस्ते खान निघाला. त्याची फौज सागरासारखी आवाज होती. अजस्त्र मोठ्यासारखा तो स्वराज्यावर चाल करून शाहिस्ते खानाला पक्की माहिती होती. दोन्ही किल्ल्यांची झुंज घेणं आपल्याला परवडणार नाही आणि जमणार तर त्याहून नाही. शिवाजीशी लढाई करायची तर मैदानात म्हणजे त्याला कुठेच लागता येणार आणि आपलं काम फत्ते होईल. म्हणून खान आला तो थेट शिवाजीच्या पुण्यातील लाल महाला. तिथेच त्याला आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या मावळ्यांचं काहीच चाललं. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईल. खान नागासारखा महाराज बसला होता. शिवाजी महाराजांना मोठा प्रश्न पडला, या खानाला पुण्यातून कसा हुसकावून लावायचा, कारण समोरासमोर लढणं केवळ अशक्यच होतं. महाराज विचार करू लागले. अचानक एक धाडसी विचार डोक्यात आला. ताबडतोब महाराज मासाहेबांकडे गेले. मासाहेबांनी शांतपणे त्यांची योजना ऐकली. डोळे बंद करून त्या शिवाला म्हणाल्या, शिवा, अरे शिवा, तुझी योजना पण वेद फसला तर प्राणाला धोका आहे शिवा. मासाहेब, तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसलाही धोका नाही. आम्ही काळालाही भीत नाही, म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागायला. मासाहेबांनी आशीर्वाद दिले. इकडे शाहिस्ते खान पुण्याचा बंदोबस्त चांगलाच वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची कसून चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात निर्मित आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्ते खानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवले. त्यानं परवानगी दिली. महाराजांच्या पुढचा मोठा अडसर दिवस होता. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी नवरा मुलगा घोड्यावर बसला. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोर सनई, चौघडे, वाजंती वाजत होते. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळी महाराज आणि त्यांचे मावळे बेमालूमपणे मिसळले होते. प्रत्येकानं वेषांतर केलं होतं म्हणूनच ओळखू येत नव्हतं. वरात बघायला रस्त्यावर ही लोकांची गर्दी केली होती. वाजत गाजत वरात पुढे सरकत. लाल महालाला वळसा घेऊन वरात पुढे आणि थांबलं. नवऱ्या मुलाची दृष्ट काढण्यात आली. उमऱ्याचं माप ओलांडून नवरी मुलगी वाड्यात आली. वरातीतले लोक पांगले. अंधाऱ्या वाड्यात नवऱ्या मुलीनं आपला वेश फेकून दिला. हात एक मावळा होता. हातात तलवार घेऊन तो बाहेर पडला. वरातीतल्या मावळ्यांनी सुद्धा आपापल्या तलवारी बाहेर काढल्या. सगळ्यांना एकत्र जमवून महाराजांनी हलक्या आवाजात सूचना दिली. महाराजांना लाल महालाची प्रार्थना माहिती होतीच. अहो, सगळं बाळपणच तिथे गेलं होतं ना. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तिथून सर्वजण खानाच्या शय्यागृहात शिरले. खान आपल्या शय्यागृहात घोरत पडला होता. आपल्या खोलीत प्रत्यक्ष काळ उभा आहे याची त्या बिचाऱ्याला कल्पना सुद्धा नव्हती. एवढ्यात खाली आरडाओरडा ऐकू आला. खानाची झोपमोड झाली. काय झालं, कसला दंगा सुरू आहे म्हणून बघण्यासाठी खिडकीतून खाली पाहू लागला. खाली वाड्याच्या चौकात त्याला मावळे दिसले. शिवाजीच्या मावळ्यांना पाहताच त्याला काही सुचेना. या अल्लाह असा आरडाओरडा करायला लागला. त्याच्या अंगात कापरं भरलं. इतक्यात खिडकीतून महाराज आत आले. तलवार उगारलेले महाराज दिसताच जीव वाचवण्यासाठी खानानं खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
तेवढ्यात महाराजांनी घाव घातला. खाडकन घाव खानाच्या उजव्या हातावर बसला. खानाच्या हाताची बोटं तुटली. जीव वाचवण्यासाठी खान पळाला. तो थेट जनानखान्यात बुरखा घालून लपून बसला.